विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अवघा 1 ते 1.5 महिना बाकी आहे। त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेले, नाराज असलेले, ज्यांना डावलण्यात आलंय, एकनिष्ठतेचं फळ न मिळालेले असे सारेच आता उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी मिळू शकते अशा पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय। यात विशेष बाब म्हणजे भाजपातील अनेक बडे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। कोल्हापूरमध्ये समरजित सिंह घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला असून त्यांनी ही तुतारी हाती घेतली आहे। माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि याच दरम्यान आता नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत। भाजपाचे विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। गेल्या 2-3 दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय, भाजपचे नाराज विवेक कोल्हे तुतारी फुंकणार का, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। नुकताच पुण्यातील मांजरी इथं पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंना हेरलं आणि बैठकीनंतर कोल्हेंना आवर्जून बोलावून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला। विवेक कोल्हे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। तसेच ते भाजपातून बाहेर पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना शरद पवारांसोबत एकत्र प्रवास केल्याने या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे। विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपमध्ये आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या होत्या। त्यांनी शिवसेनेकडून उभा असलेल्या आशुतोष काळेंचा 29,270 मतांनी पराभव केला होता। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा स्नेहलता कोल्हेंनाच उमेदवारी दिली होती। यावेळी देखील त्यांच्या विरोधात आशुतोष काळे उभा होते, मात्र ही निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती। या निवडणुकीत अवघ्या 822 मतांनी आशुतोष काळेंनी स्नेहलता कोल्हेंचा पराभव केला। भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळेच हा पराभव झाल्याचा कोल्हेंनी आरोप केला होता। तेव्हापासून विखे आणि कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला। पुत्र विवेक कोल्हेंच्या मनात आईच्या पराभवाची सल कायम आहे। तेव्हापासून त्यांनी विखेंविरोधात कायम उघड भूमिका घेतली। विखे पाटील समर्थक गट आणि कोल्हे समर्थक गट असं गटातटाचं राजकारण सुरू झालं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं होमग्राऊंड असणाऱ्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोल्हेंनी थोरातांशी युती केली होती आणि विजय मिळवला होता। 19 जागांसाठी 89% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यानंतर झालेल्या मतमोजणीत कोल्हे आणि थोरात युतीनं 19 पैकी 18 जागा जिंकत विखे गटाला मोठा धक्का दिला। 8 वर्षांपासून एकहाती वर्चस्व असलेल्या विखे गटाला मात्र अवघ्या एका जागेवर समाधान मांडण्याची नामुष्की आली। या निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत होते विवेक कोल्हे। आता काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हेंनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता। या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार किशोर दराडेंना आव्हान दिलं, परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी आपलं नशीब आजमावणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेले। त्यामुळे साथ सोडून गेलेल्यांच्या विरोधात शरद पवार नवीन चेहरे शोधतात आणि कोपरगाव मतदारसंघात देखील आशुतोष काळेंच्या विरोधात शरद पवारांनी भाजपच्या नाराज विवेक कोल्हेंना हेरलं असल्याचं बोललं जातंय। शरद पवारांनी स्वतः आपल्या गाडीत बसण्याची सूचना विवेक कोल्हेंना केली होती। त्यामुळे कोल्हे आणि पवार यांच्यात निश्चित राजकीय चर्चा झाली असल्याचं बोललं जातं। तसंच विवेक कोल्हे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत असले तरी महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असं काळेंनी अनेकदा बोलून दाखवलं। त्यामुळे कोल्हेंची राजकीय कोंडी होणार हे उघड आहे आणि यातूनच ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। शरद पवारांच्या भेटीनंतर विवेक कोल्हेंनी म्हटलं की शरद पवार यांनी मला गाडीत बसण्याचा इशारा केला, मी बसलो। त्यानंतर स्वाभाविक ज्या चर्चा होतात तशा चर्चा झाल्या। राजकीय काही बोललो नाही। राहिला विषय हाती तुतारी घेण्याचा, तो माझा विषय नाही।
हा विषय कौटुंबिक सदस्य आणि कार्यकर्ते ठरवतील, त्यानंतर निर्णय होईल। परंतु आम्ही आज भाजपात आहोत, जेथे आम्ही असतो तेथे प्रामाणिक काम करतो। आम्ही भाजपसाठी प्रामाणिक काम केलं आहे, भाजप आम्हाला न्याय देईल अशी आमची खात्री आहे, असं कोल्हेंनी म्हटलंय। आता विवेक कोल्हे असं जरी म्हटले असले तरी विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या महिन्यामध्ये 2 वेळा दौरा केलाय, त्यामुळे महायुतीत या जागेसाठी अजित पवारांचा जोर कायम राहील। अशात विवेक कोल्हेंना भाजप न्याय देऊ शकेल का, याबाबत साशंकता वाटते। कारण जागा वाटपात युती धर्म महत्त्वाचा मुद्दा राहील, कोणत्या ना कोणत्या पक्षाला तडजोड करावी लागेल। त्यामुळे एकीकडे अजित पवार आशुतोष काळेंसाठी ताकद वाढवत असताना शरद पवारांनी तुतारी चिन्हावर उमेदवार दिला तर या मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते। परिणामी आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे असा सामना सुद्धा रंगू शकतो। तुम्हाला शरद पवारांच्या या राजकीय खेळीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।